आता आपण 3 वाट्या आपण हे पीठ घेतलेलं आहे. साधंच पीठ आहे बाजारातून आणलेलं तांदळाचं. ह्या चमच्याच्या मापाने आपण 1 चमचा मीठ घेतोय. 1 चमचा आपण मीठ घेतलं. 1 चमचा आपण पापडखार घेतलाय आपण. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया पीठ मळायसाठी. सेम वाटीच्या मापानेच आपण पाणी घेणार आहोत. साडेचार आपण अर्धी वाटी घेतली. 4.5 वाटी पाणी आपण गरम करून घेऊया. आता आपण पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेऊया. आपण गरम केलेलं संपूर्ण पाणी पिठामध्ये मिक्स करून घेतलं. आता 5 मिनिटासाठी पिठाला वाफ लागावी म्हणून पीठ झाकून ठेवलं. आता पीठ गरम असतानाच पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं. आता पीठ भाकरीच्या पिठासारखंच मऊसूत मळून त्याचे गोळे करून घेतले. ते पीठ जे मळलं त्याचे उंडे करून आपण हे बघा चाळणीवर ठेवले. चाळणीत खाली पाणी ठेवलं आपण. वरून झाकण देऊन स्टीम करणार आहे 10 मिनिटासाठी. दहा मिनिटं झालेली आहेत. आपण पीठ चेक करूया झालंय का. तर आपण बघितलं तर पिठावर चमक आली होती, म्हणजे पीठ स्टीम झालेलं आहे. तर आता एक गोळा आपण काढून घेतला आणि बाकीचं जे पीठ होतं ते पुन्हा झाकून ठेवलं. पीठ गरम असतानाच चमच्याच्या साहाय्याने तोडून घेतलं आणि पुन्हा एकदा छान मऊसूत गोळा मळून घेतला. आता हाताला थोडं तेल घेऊन गोळा छान मळून घेतला. आता या गोळ्यापासून बारीक गोळ्या तयार करून आपण त्याचे पापड लाटून घेऊया. आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गोळी ठेवून डिशच्या साहाय्याने ती पुरी लाटून घेतली. आता बोटाच्या मदतीने मी पुरी पातळ करून घेतली आणि अवघ्या काही सेकंदातच माझा पापड तयार झाला.
आणि हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकून घेतले एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी थोडं ऊन दाखवलं घरामधूनच बाल्कनीत आणि झालेले आहेत आपले पापड. आता आपण तळून बघूया कसे झालेत ते. तर आपण इथे कढईमध्ये कमी तेल घेतले. तुम्ही जास्त तेल घेऊन पापड तळा, मग तो छान फुलतो. आम्ही कमी तेलात, अगदी कमी तेल घेतले, जेवढं भाजी पुरता लागेल आम्हाला. तर ह्याच्यानंतर भाजी करता येईल कढईत, तर आम्ही कमी तेल घेतलं. तुम्ही जास्त तेल घ्या म्हणजे पापड छान फुलतो. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पापडाची ते नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा रेसिपीला, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.